आजच्या कार्यक्रमाला जे उपस्थित आहेत त्यांचे स्वागत करतो. आता सुरेश बाबा शास्त्री महाराज शास्त्री मानेकर बाबा यांचा सत्कार. सचिन धन्यवाद. आपल्या या सभेच्या आपले जर बाकीचे विषय झाले तर काही मिनिमम गोष्टी मंडळांनी केल्या पाहिजे असं आपल्याला वाटतं. 11 दिवसाचा आपला पूर्ण उत्सव असतो. 11 दिवसाच्या उत्सवामध्ये आपण पहिला आणि शेवटचा दिवस हे 2 दिवसच महत्वाचे असतात. बाकी त्या दिवसामध्ये 1 तास असतो. 11 दिवसात काहीतरी एक कार्यक्रम मंडळाने घ्यावा. तो काही असू शकतो. गणपती असतो, शीर्षाचं सामूहिक पाठांतर सुद्धा आपण करू शकतो. 1 दिवस मंडळाने ते घेतलं तर एक धार्मिक कार्यक्रम घेतला असा आपण करू शकतो. आणि ज्या महापुरुषांनी या हिंदू धर्माला वाचवलं अशा छत्रपती शिवाजी महाराजांची तस्वीर किंवा प्रतिमा त्या ठिकाणी लावावी. आणि ज्या लोकमान्य टिळकांनी या उत्सवाची सुरुवात केली त्या लोकमान्य टिळकांची प्रतिमा उत्सवामध्ये लावली. मी जेव्हा लहान होतो प्रत्येक मंडळाजवळ ह्या दोघी प्रतिमा असायच्या. पण मागच्या 20-25-30 वर्षात या दोघी प्रतिमा मंडळाजवळ नाही. आता जर सुरुवात निघाला होता तर गावामध्ये लोकमान्य टिळक भेटणार नाही. शिवाजी महाराज भेटले 100% भेटले, पण लोकमान्य टिळकांची प्रतिमा भेटणार नाही. तर इथून जाताना नाही आपण करू शकतो का की माझ्या मंडळाजवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक याची प्रतिमा लागेल अशी व्यवस्था आपण करू शकतो का. यानंतर योगी दत्तराजी महाराज त्यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांचं पूर्ण करावं. सर्व कार्याची सर्वदा आणि हा जो मध्ये गॅप दिसतोय मला सगळे पुढे पुढे ही आमची धर्मसभा सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी. आणि इथे जर कुणाचे दाबाला बसले तर मग हिंदू धर्माचं भविष्याचं एक घडलं आहे. हिंदू हा संघटित असला पाहिजे. बाहेरचा हिंदू विखरला आहे पण हिंदू धर्मसभेत सुद्धा हिंदू जर विखरलेला असेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. भारत माता की गणपती बाप्पा. या येणाऱ्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने हिंदू समाजामध्ये काही चांगले बदल व्हावे यासाठी याला सभा म्हणता येणार नाही. चिंतन बैठक धर्मसभा आपण धर्म जागृती सभा हे नाव दिलं. पण याला एक धर्मचिंतन बैठक सुद्धा आपण म्हणू शकतो. या सभेकरता आपण सगळे उपस्थित आहात. सभेला प्रारंभ करण्यापूर्वी भारत माता छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून मंचावर विराजमान आपल्या सावदा येथील महानुभाव आश्रमाचे प्रमुख सुरेश मानेकर बाबा शास्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत. अनंत प्रकाश शास्त्री महाराज स्वामीनारायण गुरुकुल ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सावदा पंचक्रोशीतील किंवा रावेर तालुक्यातील सावदा शहरातील ग्रामीण भागातील गणेश मंडळातील कार्यकर्ते सर्व हिंदू बांधव. सगळ्यात पहिलं म्हणजे गणेश उत्सव कसे साजरे करावं हे सांगण्यासाठी हिंदू समाजातल्या संतांना सभा घ्यावी लागते. हे सगळ्यात मोठं उदाहरण हिंदू समाजाचं. मुसलमान समाजाला सांगावं लागत नाही त्यांनी त्यांचे उत्सव कसे साजरे करावे. ख्रिश्चनांना सांगावं लागत नाही नाताळचा उत्सव कसा साजरी करावा. पण मुळात या विश्वामध्ये ज्या हिंदू समाजाने
या जगाला उत्सवाच्या माध्यमातून शांतता, समाधान, आनंद देण्याचं काम केलं. त्या हिंदू समाजाला आज मार्गदर्शन करावं लागतं उत्सव कसे साजरे करायचे. मगाशी माणिकर बाबांच्या बोलण्यातून आपण ऐकलं की हिंदू समाज हा उत्सव प्रिय आहे. तुम्ही जर एकंदरीत हिंदू समाजाचं चिंतन केलं, हिंदू समाजाचा इतिहास बघितला तर हिंदू समाज हा उत्सव जर हिंदू समाजाच्या बाजूला गेला तर हिंदू समाजाच्या सगळ्या गोष्टींवर शून्य करता येईल. हिंदू समाजात जीवन या उत्सवांमुळे आणि या उत्सवाची हजारो अनादी कालापासूनची परंपरा. याला शास्त्रीय कारण आहे, याला वैज्ञानिक कारण आहे. उत्सव सामान्य नाहीये कुठल्याही उत्सवाला. आणि उत्सव शब्दाचा अर्थ काय? उत्सव ज्या ठिकाणी आनंद, आपण म्हणतो ना आनंद उफळून वाहतो, त्याला म्हणतात उत्सव. उत म्हणजे वरती येणे, उत म्हणजे वरती येणे. तिथे आनंद द्विगुणित होतो, त्याला उत्सव म्हटलेला आहे. पण महाराजांप्रमाणे या सगळ्या उत्सवांमध्ये पहिला उत्सव आपला आहे चैत्र पाडवा, गुढी पाडव्यापासून तर कुठपर्यंत हेही सांगता येत नाही. मराठी 12 महिने जर लक्षात असलेला उत्सव सांगता येतो. हा आपण 1 जानेवारी पासून जर प्रोजेक्ट सुरुवात केली तर आपल्याला संकल्प मिळेल. कुठूनही सुरू करा. पण या सगळ्या उत्सवांमध्ये प्रामुख्याने ज्या उत्सवांमध्ये तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवते ते 2 उत्सव. एक म्हणजे भाद्रपदातला गणेश उत्सव आणि आश्विन महिन्यातील नवरात्र. हे 2 उत्सव मोठ्यामध्ये सहभाग पण मोठ्या प्रमाणात असतो. या 2 उत्सवांमध्ये हिंदू समाजाचा पैसाही मोठ्या प्रमाणात खर्च होतो. जर कॅल्क्युलेशन केलं तर इतर उत्सवांपेक्षा. म्हणजे आपण सांगू दिवाळीला जेवढा पैसा हिंदू समाज खर्च करत नाही त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने पैसा हा गणेश उत्सव आणि नवरात्रीवर खर्च केला जातो. दिवाळीत खर्च केलेला पैसा अंगभरून कपडे आणि खाण्यावर खर्च होतो. गणेश उत्सवामध्ये खर्च केलेला 99% पैसा हा वेस्टेज खर्च होतो. गणेश उत्सव आपण साजरी करतो आणि याचे दिवसाचा कालावधी पण मोठा. दिवाळी 4 दिवसाची, गणेश उत्सव 11 दिवस, नवरात्र उत्सव मोठे, कालावधी मोठा आहे, खर्चही मोठा आहे. पण या खर्च मोठा आहे, उत्सवाचा कालावधी मोठा आहे. पण या दोघही उत्सवांच्या माध्यमातून धर्माला होणारा लाभ शून्य. येणाऱ्या पिढीवर होणारे धर्माचे संस्कार शून्य. गणेश उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केले. उद्देश सोपा होता. आपण पारतंत्र्यात होतो आणि स्वातंत्र्यासाठी एकत्रीकरण त्या काळात होत नव्हतं. आणि स्वातंत्र्याकरता हिंदू समाजाने एकत्र यावं. मग या हिंदू समाज एकत्र येण्यासाठी लोकमान्य टिळकांनी 2 उत्सव प्रामुख्याने सुरू केले. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव, शिवजयंती आणि गणेश उत्सव. हे फक्त ऐकण्यापुरतं आपण मर्यादित ठेवलं. आम्ही लहान असायचो ना, लोकमान्य टिळकांची जयंती असते तर मग मास्तर लोक भाषण म्हणता येते आणि त्याच्यात पॅटर्न कोणते होते. लोकमान्य टिळकांचा जन्म चिखल झाला या गावी झाला आणि त्यांनी 2 उत्सव साजरे केले. त्यांनी 2 उत्सव सुरू केले, शिवजयंती आणि गणेश उत्सव. हे फक्त बोलायला ऐकायला. पण जसं मग अशी कालिदास भाऊ म्हणले की लोकमान्य टिळकांचा कुठेही फोटो आपल्या या उत्सवात दिसत नाही. अजून बोलू, ज्या लोकमान्यांनी हिंदू समाजाला एवढा मोठा उत्सव दिला ते लोकमान्य दिसत नाही. पण त्या मंडळातला 90
घेणारा अध्यक्ष त्याचा मोठं मिळणार मंडळाच्या बाजूला स्वतःची प्रसिद्धी आपण या उत्सवाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतोय. पण अपेक्षित काय आहे? मला वाटतं हे जागा अपूर्ण पडेल. या उपस्थितीवरूनच कळतं की या उत्सवाच्या माध्यमातून आपल्या डोक्यामध्ये गांभीर्य किती आहे. गांभीर्य नाहीये. मी अजून का फक्त स्वतःच्या एन्जॉयमेंट करता आपण गणपतीचा वापर करून घेतोय. तुकाराम महाराज म्हणत एका ठिकाणी मोले घातले रडाया नाही असू नाही माया. एखाद्याच्या घरात एखादा माणूस गेला त्या घरात जर कोणाला रडता येत असेल तर मोल म्हणजे पैसा देऊन रडायला माणसं आणले. मला सांगा ना, जे लोक भाडे तत्वावर रडायला येतील त्यांच्या डोळ्यात सगळं अश्रू असतं का? काय म्हणतो तुमचं बोलत जात अश्रू असेल का? अंतकरणात काही माया दया काहीच नाही. अजून समजा एखाद्या रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला, 2-4 लोक मेले, आपल्याला डोळे येतं का? काय डोळे येत नाही? मरणाऱ्यांचा आपला कार्यकारी संबंध नाही. माणसं म्हणतात आपल्या समोर करतात तरी डोळे येत नाही. जोपर्यंत आपल्या घरातला कोणी मरत नाही तोपर्यंत आपल्याला डोळे येत नाही. गणपती दरवर्षी साजरी करतो, पण आत्मीयता त्या गणपती हा आपला आहे, हा धर्माचा उत्सव आहे. ही आत्मीयता नसल्या कारणाने तुम्ही फक्त एन्जॉयमेंट म्हणून त्या उत्सवाकडे जर बघत असणार तर आमच्यासारख्यांनी किती मार्गदर्शन केलं आणि किती धर्मसभा केल्या याच्यात परिवर्तन होणार नाही. त्यासाठी उत्सव साजरे करणाऱ्यांच्या अंतःकरणामध्ये आत्मीयता असली पाहिजे, ते प्रेम असलं पाहिजे. आणि आज आपण गणेश उत्सव हा धार्मिक ठेवलाच नाही. मला सांगा किती गणेश मंडळ गणेश उत्सव धार्मिक पद्धतीने साजरे करतात? किती मंडळ आहेत? आपण स्वतःला सुधारलेलं म्हणतो ना, पण ज्या लोकांनी गणेश उत्सव पुण्यातून साजरे केलेला आज सुद्धा पुण्यामध्ये ती परंपरा आहे. पण पुणे सोडलं तर उत्सवात ती धार्मिकता पुढे दिसत नाही. गणेश उत्सवामध्ये काय केलं पाहिजे? आता पाहिजे तर या ठिकाणी संख्या कमी का आहे? मीच विचार केला. कारण बऱ्याच लोकांना, बऱ्याच कार्यकर्त्यांना, बऱ्याच मंडळाच्या अध्यक्षांना संकट पडलं असेल आम्ही तिथे जाऊ आणि हे काय महाराज लोकांना काय काम आहे, काय सांगणार आहेत, आम्हाला माहिती आहे काय सांगणार आहेत. मूर्त्याला आणा, बँड लावू नका, डीजे लावू नका, हे सांगतील म्हणून बरेच लोक आले नसतील. पण मी थोडा वेगळ्या प्रकारचा महाराज बँड लावलं तर मी असं सांगणार नाही, डीजे लावलं तर मी असं आताच सांगणार आहे. भविष्यात सांगू शकतो, पण आता पहिल्या सभेत मी तुम्हाला सांगणार बँड लावू नका, डीजे लावू नका. बँड लावा, डीजे लावा, त्याचे दुष्परिणाम सगळ्यांना माहिती आहेत. बँड आणि डीजेच्या मोठ्या डेसिबलच्या आवाजामुळे अनेक लोकांना, तरुण मुलांना हृदयविकाराचे झटके येत आहेत. मागच्या वर्षात आमच्या शिरपूरचा एक 22 वर्षाचा पोरगा डीजे समोर नाचता मेला. जेव्हा त्याचं पोस्टमॉर्टम केलं तेव्हा कळालं की हा हाय प्रेशरमुळे हृदयविकाराच्या झटक्याने मेला. 22 वर्षाचा पोरगा अटॅकने मरतोय डीजेमुळे. मला माहित असेल तर बिनधास्त डीजे लावा, बँड लावा, मला काय करतो ना, जरूर लावा. पण गणेश उत्सव धारण आहे आणि गणेश उत्सवामध्ये बँड आणि डीजेवर नाचायचं असेल तर एक मर्यादा आपण सांभाळली पाहिजे की गणपतीचा उत्सव धार्मिक आहे आणि याच्यावर धार्मिकतेचे, राष्ट्रीयतेचे गाणे वाजले पाहिजे. टाळ्या वाजवू नका, तुमच्या टाळ्या मला अपेक्षित नाही. बऱ्याच काय आमच्यासोबत टाळ्या वाजवतात आणि गेले का परत आपले भामटे धंदे सुरू करतात. मला टाळ्या अपेक्षित नाही आहे. आम्हाला समाजामध्ये परिवर्तन अपेक्षित आहे. आणि मला सांगा, मी एका
ठिकाणी असं म्हटलं की आपण धार्मिक आणि राष्ट्रीय गाणे वाजवलं पाहिजे. म्हणजे महाराज त्या गाण्यावर कुठे नाचता येतं का? मी सांगतो तुम्हाला कोणते कोणते गाणे आणि कोणत्या गाण्यावर नाचतोय गायकांचे नाव सांगतो, नोंद करून घ्या. तिथे मला सांगा एक जण पाहिजे. आणि तुम्ही जर कान देशामध्ये जन्माला आलेला आणि आयराणी भाषेमध्ये तर अगदी देवाचे देवीचे इतके गाणे तयार आहेत की दुसऱ्या अश्लील गाण्यांची आपल्याला गरजच भासत नाही. आमच्याकडे शिरपूरवाल्यांनी सटवाल्यांनी इतके गाणे तयार केले. कानबाई मातेचे गाणे, त्यामध्ये सप्तशृंगी मातेचे गाणे. अजून सांगू, ज्यांना हिंदी गाण्यांवर नाचायचा शौक असेल ना तर त्यांनी मुसलमान धर्मामध्ये जन्माला आलेली शेहनाज अख्तर नावाची गायिका हिंदू समाजाच्या तरुणांनी धार्मिक गाण्यांवर नाचलं पाहिजे म्हणून चांगले चांगले गाणे तयार करते. तरी आपले काही पावडर पिक्चरच्या गाण्यावर नाचतात. राजस्थान हरियाणामध्ये एक गायक आहे. आता सध्या ज्या देवाचं सीझन चालू आहे, आपले देव पण शिंदेबल झाले. आता सीझन चालू आहे, तीन बाणाचे धारी तीन बाणाच्या खाटू श्यामचं सीझन आहे. त्या खाटू श्याम महाराजांच्या विषयी त्यांनी पहिले गाणं तयार केलं. तो छोटू सिंग रावणा म्हणून गायक आहे. त्याच्या असे गाणे की ज्याने राष्ट्रपती, देशापती, राम मंदिराप्रती इतिहास सांगणारे गाणे. पण ते गाणे जर डीजेवर लावले तर बिना दारू पिलेला माणूस नाचतो. मी काय बोलतो समजलं? याच्यात माझा असा 2 नंबरचा एक वर्ग आहे की जो म्हणतो की दारू पिल्याशिवाय आम्हाला नाचता येत नाही. किती मोठी शोकांतिका आहे. अहो, वारकरी संप्रदायाचा आपल्या महाराष्ट्राचा माणूस आहे आणि 25-30 लाख लोक पंढरपूरची वारी करतात तर दारू पिऊन नाचतात का? 15-15 दिवस टाळ आणि तुमच्या टाळ आणि कुटुंबाच्या केंद्रावर नाचतात. तुमच्याकडे डीजे आहे, बँड आहे. हो, या गोष्टीचं चिंतन गणेश उत्सवामध्ये जसं आता श्रावण सुरू आहे, 11 महिने आपण मजा करतो. समजतं काय बोलतं? मला 2 भेटलं बाबा म्हटलं जेवायचं म्हणजे मला एकदम कडक उपवास होतो. कडक मी काहीच खात नाही महिन्यावर, फक्त फराळ करतो. म्हटलं तू माळकरी का म्हणे? मी माळकरी पण श्रावण करतो पाळतो. आणि 11 महिने हातात तो कितीतरी कोकळे खोलतो आणि महिन्यावर श्रावण करतो. उपयोग नाही म्हणून घेतो. भले हात आहे अंतकरणात मया दया देवाविषयी श्रद्धा प्रेम असलं तर ते उत्सव साजरे करून उपयोग आहे. आपण इव्हेंट करून टाकलाय गणेश उत्सव. मी तुमच्यासोबत नुसतं बोलत नाहीये. मी या सगळ्या विषयांमधून जाऊन मग महाराज झालो. 15 वर्ष मी मंडळ चालवलं. मंडळाचा अध्यक्ष गणेश उत्सव साजरा केला. गणेश उत्सव कसे साजरे करतात पारंपरिक पद्धतीने मला चांगला अनुभव आहे. अनेक मंडळ आहे. आता मी येताना एका मंडळाला भेट दिला. तुमच्या भुसावळचं मातृभूमी गणेश मंडळ जे यावर्षी वृंदावनाचं सगळ्यात मोठं प्रेम मंदिर, त्या प्रेम मंदिराची प्रतिकृती देखावा साकारणार आहे. पारंपरिक वाद्य ढोल ताज्या ही आपली संस्कृती आहे. ठीक आहे, काळानुरूप हिंदू समाज स्वतःमध्ये बदल करतो. काळात असतोय ना, काळानुरूप बदल केला पाहिजे. पण किती बदल करावा? गणपतीतच बदल केला पाहिजे लोकांनी. कोण बाळासाहेब ठाकरेंच्या रूपात गणपती आणतो, कोण भगतसिंगच्या रूपात आणतो, कोण कृष्णाच्या रूपात आणतो. गणपतीचं स्वरूप बदलून टाकतो. उत्सव गणपतीचा आहे तर त्या मूर्तीमध्ये गणपतीच दिसला पाहिजे. आज गणपतीची मूर्ती किती फुटाची असली पाहिजे या विषयात मला बोलायचं नाही. पण गणपतीची मूर्ती बघितल्यानंतर तो गणपती वाटला पाहिजे. त्याच्यामध्ये गणपतीच्या देवतेचं स्वरूप तुम्हाला आम्हाला दिसलं पाहिजे. शास्त्रीय दृष्ट्या जो 4 हातांचा व्यवस्थित त्याच्या आसनावर बसलेला त्याचं स्वरूप ते गणपतीचं दिसलं पाहिजे. पण मला तुम्ही आपण किती त्याच्यामध्ये म्हणजे किती विकृती तयार झाली. अगदी काही काळापर्यंत अमिताभ बच्चनच्या स्वरूपात गणपती आले होते. जुना काळ बघा, इतके खर्च असताना पाहिजे आपण ज्याला आपण देव मानतो, त्याचा 11 दिवसाचा उत्सव आहे.
गणपतीमध्ये सुद्धा जर आपण आपल्या आनंदासाठी विकृती तयार करत असू तो गणपती कधीच तुम्हाला आशीर्वाद देत नाही. मूर्ती 100 फुटाची आणा, तुम्ही आमच्या मोठ्या मूर्तीला विरोध नाही. तुमच्या धर्मकेला 50 फुटाची आणा, 25 फुटाची आणा, पण विसर्जनाच्या वेळेस अगदी व्यवस्थित क्रेन वगैरे मागवून त्या मूर्तीचं विसर्जन झालं पाहिजे. आपण विसर्जन करत नाही, आपण 11 दिवस आनंद करतो आणि 11व्या दिवशी त्या गणपतीला फेकून देतो. फेकून देणं वेगळं आणि विसर्जन करणं वेगळं. मोठमोठ्या मूर्ती आपण उचललेल्या असतात. एखाद्या कुठल्या तरी नदीच्या पुलावर आपण उंच 50 फुटावर ट्रॅक्टर उभं करतो, ती ट्रॉली उभी करतो आणि वरून तो गणपती पाण्यात टाकतो. अंतर जास्त असल्या कारणाने गणपती पाण्याच्या दाबावर फुटतो, त्याचे तुकडे होतात आणि तरी आपण ते आनंदाने साजरे करतो. त्याला गणेश उत्सव म्हणत नाही. हे अनुभवलेलं आहे. आमच्याकडे सुद्धा तापी आहे. धुळ्यापासून शिरपूरपासून सगळे लोक त्या तापीवर गणपती आणतात, वरून फेकतात, गणपती फुटतात आणि आपल्या हातून आपल्या धर्माचं कुटुंब. मला सांगा, सगळे तुम्ही सुज्ञ, मला सांगा, जर एक एवढा मोठा हिंदू समाज आहे, एखाद्या वेळेस गणेश उत्सवाच्या मिरवणुकीमध्ये काही विदर्भी लोकांनी दगडफेक केली आणि एखादा दगड मूर्तीला लागला आणि आपल्या मूर्तीचा हात फुटला तर अख्खं गाव आपण पेटून देतो. पेटवतो ना, नाही करतो ना, झाडफळ करतो, मोर्चे काढतो. पण सर्रासपणे त्याच हिंदू समाजातले अनेक लोक 11व्या दिवशी त्या मूर्ती स्वतःच्या हाताने फोडतात. त्याचा आपल्याला वाईट वाटत, त्याचा म्हणजे दुसऱ्याने केलं तर आपल्या गणपती विक्रम आहे आणि आपल्या हातून केली तर आपल्या हातून झाली तर तिथं जास्त पाप लागतं. एखाद्या वेळेस त्याला त्या गणपतीचं वाटून माहित नाही, पण तुम्ही त्या धर्मामध्ये जन्माला आलोय, तुम्हाला त्या देवाचं महत्व माहीत असून सुद्धा तुमच्याकडून या चुका होत असतील तर गणपती तुम्हाला कधी माफ करत नाही. 25 फुटाची मूर्ती आहे, ठीक आहे, पण नियोजन करा. एखादी क्रेन मागवा, क्रेन तो गणपती व्यवस्थित उचला, पाण्यापर्यंत व्यवस्थित घेऊन जा. अशी तयारी असेल तर 25 फुटाची आणा, असेल तर 7 फुटाची 6 फुटाची आणा, जेणेकरून ते उचलून त्या मूर्तीचं विसर्जन झालं नाही. बँड 1.5 लाखाला 2 लाखाचा आणा, पण त्या बँडवर गाणे धार्मिक राष्ट्रीय प्रेम तयार करणारे गाणे वाजले पाहिजे, जेणेकरून त्या गाण्यांच्या शब्दातून नाचणाऱ्यांच्या नाचणाऱ्यांच्या हृदयामध्ये राष्ट्राविषयी, देवाविषयी, धर्माविषयीचं प्रेम निर्माण झालं पाहिजे. असेच गाणे वाजले पाहिजे. आता बऱ्याचदा मला प्रामाणिकपणे सांगा, खोटा अजिबात बोलायचं नाही. मी बोललो तुम्हाला, आपल्याला चिंतन करायचं, संवाद करायचं. किती मंडळ असेल की त्या मंडळामध्ये लाऊड स्पीकर किंवा होम थिएटर साऊंड सिस्टीम लावून आरती केली जाते. बोला ना, सगळे लागणार नाही का आपल्याला? आरती पाठ नाही का तुमची? किती मोठी शोभांतिका आहे. म्हणजे गणपती आपला हिंदू धर्माचा उत्सव आपण त्याचा साजरी करायचा आणि आरती आपण म्हणतो. साऊंड सिस्टीमला आरती लावली जाते. अरे, जर तुमच्याकडून त्या गणपतीची आरती सुद्धा करणारे मंदिर जात नसेल तर तुम्हाला उत्सव साजरी करण्याचा अधिकार नाही. मी जास्त काही सांगत नाही, किमान 2 मिनिटे. आता काय, एखाद्या मंडळामध्ये सदस्य 15 आणि आरतीला असतात 2. अरे, सदस्य कुठे ते फक्त बसवायला येतात आणि शेवटच्या दिवशी दारू पीत मागायला येतात. आरतीला लोक नाही. काही गणपतीची आरती होत नाही. ही स्थिती हिंदू समाजाची आहे. छोटे छोटे बदल करायचे. काय सांगतोय मी? खूप मोठे बदल करायचे. तुमच्याकडून मला खूप मोठी अपेक्षा नाही आहेत. एकदमच दिवे बंद करा, एकदमच मूर्त्या छोट्या बसवा, हे सांगत नाही, पण किमान जे आपल्याला शक्य आहे ते तरी केलं पाहिजे. आज या गणपती बाप्पाच्या साक्षीने आपण सगळ्यांनी एक निश्चय केला पाहिजे की इथून केल्यानंतर जो गणेश उत्सव आम्ही साजरा करू, त्या गणेश
दिवसामध्ये आमच्या मंडळात एकही दिवसाची आरती टेपवर वाजणार नाही, ती आम्ही आमच्या मुखाने म्हणण्याचा प्रयत्न करू. आणि पैसा खर्च करतो आपण 3-4 एक बॅनर बनवा, त्याचा गणपतीची आरती मोठ्या अक्षरात काढून तिथे टाकून द्या. ज्यांची पाठ नसेल ते सुद्धा वाचून आरती करू शकतात. पण आरती केली पाहिजे, आपल्या मुखाने केली पाहिजे. आरती का करतो आपण? देवाची आरती का करतो? देवाची स्तुती का करतो? देवाने आपल्याला प्रसन्न झाला पाहिजे म्हणून आपण देवाची स्तुती करतो, आपण देवाची पूजा करतो. आणि त्या स्पीकरवर कितीही आरती केली तरी देव तुमच्याकडे लक्ष देत नाही, म्हणून ती आरती आपण केली पाहिजे. दुसरी गोष्ट, मंडळात 15 सदस्य असतील तर स्ट्रिक्ट वॉर्निंग की काही नसतं चालेल, तू मिरवणुकीत नाचायला नसतं चालेल, पण 10 दिवस तू 2 वेळेच्या आरतीला तुझे हजर असलाच पाहिजे. उत्सव आपला ना. आणि आरती काय दुपारी 12 वाजता होत नाही, सकाळी होते 7 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता होते, 6 वाजता होते. सगळ्यांनी आरतीला हजर असलं पाहिजे. 2 वेळेची आरती आपण स्वतः केली पाहिजे. किमान त्या 10-11 दिवसामध्ये सत्यनारायणची एखादी पूजा झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, गणेश उत्सवाच्या काळामध्ये अथर्व शीर्षाचे पाठ झाले पाहिजे, जे आपल्या एकी मंडळात होत नाही. गणेश उत्सव करायचा आहे, लोकांनी सगळ्यांना एकत्र करण्यासाठी केला. आता तर एका गलीमध्ये एका वाड्यामध्ये 2-4 मंडळ झाले. ठीक आहे, झाले तर झाले, पण त्याच्यात वाढ महिला आपल्या गणेश उत्सवामध्ये सहभागी होऊन उत्सवाचा दौरा झाला. मी असं म्हणतो, गणेश उत्सव साजरे करत असताना 100 कुटुंबांचं मंडळ आहे. त्या सगळ्या 100च्या 100 कुटुंबातले सगळे कुटुंब आरतीला असले पाहिजे. नाही आध्यात्मिक दृष्ट्या चिंतन केलं तर रोज 18 शीर्षाचा पाठ झाला पाहिजे. ठीक आहे, कामाची व्यस्तता असेल, तुम्ही सगळे व्यस्त असाल, वेळ मिळत नसेल तर किमान त्या 11 दिवसातला एक दिवस ठरवायचा आणि त्या एका दिवसामध्ये 21 पाठ अथर्व शीर्षाचे त्या गणपती बाप्पाच्या त्या मूर्ती समोर झाले पाहिजे, तर तो गणेश उत्सव साजरे करून पुढे. आज गणेश उत्सवामध्ये अश्लीलता झालेली. गणेश उत्सव भारत उत्सव आपण ऐकलं. आज हिंदू स्त्रियांनी कपडे कसे घाला, मी म्हणतो प्रत्येक गणेश उत्सव मंडळाने स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली पाहिजे की गणपतीच्या दर्शनाला येत असताना हिंदू संस्कृतीप्रमाणेच कपडे परिधान करूया. पाश्चात्य संस्कृतीचे कपडे परिधान करून आलेल्यांना गणपतीचं दर्शन करता येणार नाही असं बोललं पाहिजे. पण एकदम हे कोणाला लिहिता येईल? ज्या मंडळातले कार्यकर्ते चारित्र्य संपन्न असतील हे तेच देऊ शकतात. ज्या मंडळातले कार्यकर्ते रात्री गणपतीच्या स्टेजच्या मागे जाऊन बाटल्या फोडत असतील, त्यांनी असं बॅनर लिहिला तर एखादी मागेवर तुमच्या कानाला आणि चप्पल. त्यासाठी आपण त्या चौकटीत असलं पाहिजे. त्या चौकटीत असून साजरी केला जातो. म्हणून महिलांचा सहभाग. आज मला सांगा, एवढे लोक तुम्ही बघताय, किती गणेश मंडळांच्या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये महिला सहभागी असतात? आहे का एखादं मंडळी की आमच्या मंडळात विसर्जनाच्या दिवशी गावातल्या महिला विसर्जन मिरवणुकीत सहभागी असतात? तुमच्या मंडळात असतात का? असतात. वा, धन्यवाद. महिला येतच ना, काय येत नाही? अरे इतर धर्मीयता हराम तर आपल्या बाया आपल्या मुलींवर टपलेले, ते तर लवते आता एवढा मोठा षडयंत्र आपल्या देशामध्ये चालवत आहे. पण आपल्या हिंदू समाजाच्या तरुणांकडून सुद्धा आपल्या हिंदू भगिनी सुरक्षित आहेत का याचं चिंतन केलं पाहिजे. नाही वाटत हिंदू महिलांना, हिंदू भगिनींना आम्ही गणेश उत्सवाच्या मिरवणूक आलं पाहिजे का? त्यांना ते सुरक्षित वाटतच नाही. कारण एखाद्या मंडळाच्या मिरवणुकीत चुकून जरी 2-4-5 महिला आल्या
तर पहिल्यांदा डीजेच्या आवाजात नाचणं सुरू आहे आणि 99% कार्यकर्ते दारू पिऊन आहेत. आपसात भांडण, तुम्हाला धक्का मारामारी, एकमेकांचे कपडे फाडतात. अशा वेळेस त्या महिलांना ते सुरक्षित वातावरण मिळत नाही, म्हणून महिला गणेश उत्सवामध्ये सहभागी होत नाही. मग लोकमान्य टिळकांचा उद्देश काय? त्या उद्देशावर आपण चालतोय का? आपण कसं वागतोय का? याचं चिंतन तुम्ही आम्ही केलं पाहिजे. म्हणून महिलांचा सहभाग असला पाहिजे, अथर्व शिक्षणाचे पाठ झाले पाहिजे, बँड डीजेवर असले गाणे बंद झाले पाहिजे आणि सगळ्यात मोठा विषय किमान 11 दिवस तरी तरुणांनी व्यसनापासून लांब राहिलं पाहिजे. माझा अनुभव सांगतोय. कोणत्याही मंडळाजवळ जा, 5-50 खुर्च्या टाकलेल्या असतात, सगळे कार्यकर्ते बसलेले असतात आणि त्यांचं एकच काम, कोणाच्या तरी तोंडामध्ये विमल असते, कोणाच्या तोंडामध्ये रजनीगंधा असते, कोणाच्या तरी तोंडामध्ये वेगळाच कोणता तरी गुटखा असतो. गणपतीची मूर्ती समोर आहे, खुर्च्या बाजूला आणि तिथेच त्या गणपतीच्या पेंडाच्या बाजूला पिचकाऱ्या. ही स्थिती आहे तुमची आमची. तुमच्याकडे काय माहिती आहे, आमच्याकडे अजून दुसरा प्रकार आहे, व्यसनाधीनता. आणि सगळ्यात भयंकर जुगार आहे का तुमच्याकडे? तुम्ही हसताय त्यावर मला अंदाज आला की तुमच्याकडे 100% हा प्रकार असलाच पाहिजे. ही किती मोठी संपत्ती आहे. जुगार खेळणं तरी असं तुम्हाला म्हणतं, एखाद्या चांगल्या क्लबमध्ये जा, वाटल्यास तर शेती विकून पैसा देऊन जा, पण गणपतीचा समोर जुगार खेळणं हा धर्माला माझा कलंक आहे. कधी कधी असं होतं, गणपतीचा मोठा स्टेज आहे, 7-8 फुटाची उंची आहे आणि गणपती वरती आणि खाली जुगार लागतो गणपतीच्या स्टेजच्या खाली. मला सांगा, गणपती जवळ जर जुगार खेळत असतील तर काय काय आपल्याला त्या उत्सवाची गांभीर्य आहे, काय त्या उत्सवाबद्दल प्रेम आहे आणि काय आपल्याला अधिकार आहे गरज हिंदू म्हणायचा? मी तर म्हणतो, आज फक्त आपण बोलतो मुसलमान हिंदूंना त्रास देत आहेत, अशा चुकीच्या पद्धतीने उत्सव साजरे करणारे हे सगळ्यात जास्त धोकेदायक आपल्या धर्मासाठी. आणि म्हणून आपल्या एखाद्या चुकीच्या वागणुकीमुळे जर आपल्या धर्माला, आपल्या देवाला, आपल्या राष्ट्राला कलंक लागत असेल तर आपलं जीवन व्यर्थ आहे. म्हणून अश्लीलता सोडली पाहिजे, व्यसनानंतर राहिले 9 दिवस 11 दिवस नाही दारू बनवून जातो माणूस. प्यायचं असेल तर प्या, भरपूर प्या, उत्सवामध्ये पिऊ नका. पिऊ नका आपण म्हणतच नाही, प्या, लवकर मरा पिऊन, माझ्या बापाला काही जात नाही, पण उत्सवामध्ये पिऊ नका. गणेश उत्सवामध्ये मला सांगा, मागच्या वर्षी तुम्हाला किती माहिती, मागच्या वर्षी 4 ठिकाणी दंगल झाले. अंबळणे, न्हावी, बरोबर आहे, नंदुरबार आणि आमचं दोंडाई गणेश उत्सवाच्या काळात. मागच्या वर्षीचं सोडा, 25 वर्षाचा त्रास काळ, 25 वर्षाचा आलेख. जेव्हा जेव्हा गणेश उत्सवामध्ये दंगली होतात तेव्हा तेव्हा मार खातो कोण? जोरात बोला, जोरात. हिंदू. बघा ना तुम्ही, उत्सव हिंदूंचा आहे, संख्या हिंदूंची जास्त आहे, पण तरी हिंदू अल्पसंख्याक लोकांच्या हातचा मार खातो. याला कारण आहे, कारण गणेश उत्सवाच्या निवडणुकीत 90% हिंदूंना नीट उभं राहता येत नाही, उभं सुद्धा राहता येत नाही. आणि अशा वेळेला जर दंगल झाली, गणपती रस्त्यावर सोडून पळून जाणारे हिंदू मी पाहिले. मिरजची दंगल आठवा, मला वर्ष सांगता येत नाही, साधारणतः 5-7-8 वर्ष झाले. 15 दिवस गणपती गोळा राहील, 15 दिवस विसर्जन झाले, 15 दिवस. ही स्थिती हिंदू समाजाची आहे. हे काय होतं, काय दंगली होतात, काय त्यांची ताकद आहे? हिंदूंच्या गणपतीवर दगडफेक करण्याची त्यांना माहिती आहे. हे फक्त टाइमपास म्हणून आणि इव्हेंट म्हणून उत्सव करतात. यांची पाहिजे तेवढी श्रद्धा या गणपतीवर नाहीये. आणि जे एखादं मंडळ श्रद्धेने पारंपरिकरित्या आत्मीयतेने उत्सव साजरी करत असेल, त्या मंडळाच्या आड येण्याची ताकद ते लोक
म्हणतो रावेर यावर तालुक्यातल्या लोकांनी तरी सुधारलं पाहिजे. बाकीच्यांचं जाऊ दे. तुमच्याकडे पुढची परिस्थिती बाहेर काही मंडळी आली होती. 25 वर्षापासून एका गणपतीला मार्ग बंद करून दिला आणि अशी स्थिती असते तर पुढे पुढे गणपतीच्या मिरवणुका आता बरं आहे. हिंदुत्ववादी लोक निवडून आले, हिंदू समाजाने एकी दाखवली म्हणून बरं आहे. मी तर पेपरला वाचलं रावेर यावर तालुक्यामध्ये श्रावण सोमवाराच्या दिवशी उघड्यावर मटण विक्री बंद. हे चांगलं आहे. पोषक वातावरण आहे. पूर्वीचा काळ होता मला आठवतो. पूर्वी गणपतीच्या मिरवणुकीच्या परवानगी मिळत नव्हत्या. वाजंत्री दिली जात नव्हती. डीजे बंद केले जात होते. हे आता पोषक वातावरण आहे. मारूड सारख्या गावामध्ये ईदच्या दिवशी 20-25 पोलीस 50 पोलीस जातात. हे वातावरण चांगलं आहे. पण हे हिंदुत्ववादी वातावरण टिकवायचं असेल तर उत्सवांमध्ये हिंदू समाज एक झाला पाहिजे. एका गावात मंडळ 10 नाही 20 असू द्या, पण 20च्या 20 मंडळांनी प्रेमाने एकत्र येऊन मिरवणूक काढल्या पाहिजे. आपले भांडण होतात. माझा गणपती पुढे, तो म्हणतो माझा गणपती पुढे, आणि यांचेच भांडण होतात. होतात की नाही? आपल्याच लोकांमध्ये भांडण. रामनवमीच्या मिरवणुकीला आपलेच कार्यकर्त्यांचे भांडण. हे अपेक्षित नाहीये. आपण एकत्र आलो पाहिजे. 25 नाही, आता पुण्यामध्ये किती मंडळ आहेत, पण ठरल्याप्रमाणे शिस्तीत सगळे मिरवणुका एकत्र निघतात. महिलाही असतात, पुरुषही असतात. शिस्तीमध्ये पुण्यातल्या गणपतीच्या मिरवणुकी जर तुम्ही पाहिल्या तर कुठेही धर्माच्या विरोधात कृत्य तुम्हाला दिसलं, आणि आपल्या मिरवणुका पाहिल्या तर धर्माच्या चौकटीत एकही मिरवणूक सापडत नाही. कुठेतरी गणपती स्टेजवर आहे, ट्रॉलीवर आणि डीजेवर गाणं चालू मुली नाव होईल डार्लिंग. आता मला गणपतीच्या समोर जर इतके आश्चर्य झाले आपण वाजवत असतो तर काय तो गणपती आशीर्वाद देणार आहे? म्हणून मातृशक्तीचा सभा, अथर्व शीर्ष, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आज गणेश उत्सवामधून समाजाला काहीतरी मार्गदर्शन झालं पाहिजे. प्रामाणिकपणे सांगा, 20 वर्षापूर्वीचा गणेश उत्सव डोळ्यासमोर ठेवा. आत्ताचा गणेश उत्सव 20 वर्षापूर्वीचा. आता गणेश उत्सवामध्ये फोकस काय केला जातं? मिरवणूक, बँड आणि मूर्ती. पण 25 वर्षापूर्वी गणेश उत्सवात काय होतं तर प्रत्येक मंडळाची चढाओढ असायची, देखावा. आमच्या मंडळातला देखावा कसा असेल? मग कोणीतरी ते कारगिलचं युद्ध साकारण्याचा प्रयत्न करा. जिवंत देखावा करून जिवंत देखावे. म्हणजे आमच्या डोळ्यात सांगतो 2 वर्षापूर्वी लव जिहादवर जिवंत देखावा दाखवला. 5-10 मुली एकत्र आले, त्यांनी तो जिवंत देखावा रोज ते 8-10 प्रयोग करायचे लव जिहादची नाटिका. आणि त्याचा परिणाम असा झाला, सगळ्या धुळ्यातले लोक त्या गणपतीच्या दर्शनाला यायचे तो देखावा बघण्यासाठी, आणि त्याच्यातून समाजाची जागृती होत गेली. उत्सव आपल्याला साजरी करायचे, समाजाची जागृती झाली पाहिजे. कुठेतरी श्रीकृष्ण हत्या आपण दाखवली पाहिजे. कुठेतरी आपण एखादं प्रदर्शन लावलं पाहिजे, क्रांतिकारकाचं प्रदर्शन लावलं पाहिजे. आपण अनेक बॅनर लावतो, तिथे सगळे कार्यकर्त्यांचे फोटो लावतो आणि त्या फेसमध्ये पैसा वाया घालतो. त्यापेक्षा एखादा क्रांतिकारकाचा फोटो, त्या क्रांतिकारकाची माहिती असे 50-50-100 बॅनर बनवा, त्या गणेश उत्सवाच्या पेंडॉलमध्ये आजूबाजूला लावा आणि ती प्रदर्शनी तयार करा, जेणेकरून त्या गणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या सगळ्या भाविकांना त्या सगळ्या प्रदर्शनीमधून आपला इतिहास कळेल, आपले राष्ट्रपुरुष कळतील, आणि येणाऱ्या पिढीला आपला इतिहास कळेल. असं काहीतरी आपण गणेश उत्सवातून केलं पाहिजे. आपण ते करतच नाही. जिवंत देखावा दाखवला पाहिजे. लवजाला विषय आपण मानला पाहिजे. लँड आपण मानला पाहिजे. व्याख्यानं केली पाहिजे. आज व्याख्यान आत्मबार झाली, व्याख्यान होत नाही. आता नवीन विषय आला गणपतीच्या समोर डान्स. बघा तुम्ही पाहिले गौतमी पाटील नाचायला, गणपती समोर गौतमी पाटील नाचायला. महिला पुढे नाचलेली बरी, पण गणपती समोर जर बाया नाचायला लागल्या, काय आपल्या उत्सवाचं भेटेज काय शिकलं आहे? काय अडकून ऑर्केस्ट्रा
ठेवायचं तर एखादं व्याख्यान ठेवा, सावरकरांचं व्याख्यान ठेवा, शिवाजी महाराजांचं व्याख्यान ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ठेवा. म्हणजे मी माझा लहान सांगतो, आम्ही लहान असायचो तो काय करायचो, गणेश उत्सवाच्या वेळेस किल्ले बनवायचो. फक्त प्लास्टिकचे मावळे त्या किल्ल्याला एखाद्या किल्ल्याचं नाव द्यायचं. हा इतिहास आहे आपला. जिवंत देखावे आपण दाखवलं जेणेकरून हिंदू समाजाला राष्ट्र, धर्म आणि देवाविषयी श्रद्धा दृढ झाली पाहिजे. असं काहीतरी गणेश उत्सवाच्या माध्यमातून झालं पाहिजे. देखावे झाले पाहिजे, व्याख्यानं झाली पाहिजे, कीर्तनं झाली पाहिजे, असं काहीतरी झालं पाहिजे. पण नेमकं आपल्याला ते दिसत नाही. अजून महत्वाचा विषय, आज अनेक मंडळ असे की त्या मंडळाकडे पैसा आहे ना, भरपूर पैसा भरपूर आहे, पण तो पैसा डीजे, बँड, फटाके याच्यामध्ये खर्च करतो. पण कधीतरी असं केलं पाहिजे की आमचं मंडळ आहे, आमच्याकडे पैसा भरपूर आहे, आम्ही दरवर्षी गणेश उत्सवामध्ये थोडीफार काटकसर करून पैसा शिल्लक करून आणि आमच्या वाड्यामध्ये येणाऱ्या तरुण पोरांसाठी आम्ही एखादी अभ्यासिका तयार करू, एखादा वाचनालय आम्ही सुरू करू, एखादी जिम आमच्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही सुरू करू. तरुण मुलींसाठी आम्ही कराटेच्या प्रशिक्षण केंद्र आम्ही सुरू करू. असं आपण काहीच करत नाही. तुम्ही पुण्यामध्ये जा, अनेक मंडळ आहे, अँब्युलन्स चालवतात, दवाखाने चालवतात, वाचनालय चालवतात. आपल्याकडे पोटावर कोणते मंडळ आहेत. आपण आरोग्य शिबिर ठेवलं पाहिजे, प्रत्येक मंडळाला रक्तदान शिबिर ठेवलं पाहिजे. जास्त नाही, पण आमच्या मंडळामध्ये आम्ही 50 कार्यकर्ता आहोत, तर 18 दिवसातून एक दिवस आमच्या मंडळात रक्तदान शिबिर असेल आणि आमचे 50 कार्यकर्ते त्या दिवशी रक्तदान करून समाज उपयोगी काहीतरी काम करतील. पैसा असेल तर एखादी अँब्युलन्स सुरू केली पाहिजे. मगाशी महाराजांनी सांगितलं शौचालय आपण निर्माण केली पाहिजे. पण असे कोणतेच उपक्रम आपण या मंडळाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणून अपेक्षित आहे बोलण्याची वेळ माझी संपलेली. मला अर्धा तासाची वेळ दिलेली होती आणि 35 मिनिटे झाली आणि तुम्ही आलेले सगळे लोक सुद्धा सगळ्यांना धर्माची आताची स्थिती काय सगळी माहिती आहे. पण दुःख एका गोष्टीचं आहे, धर्मावर होणारे आघात पण माहिती आहे. धर्म संपवण्यासाठी अनेक देश प्रयत्न करतात हेही आपल्याला माहिती आहे. आज आपल्या धर्मावर अनेक विघातक शक्ती काम करतात धर्म संपवण्यासाठी हेही तुम्हाला माहिती आहे. आज जगात सगळ्यात अल्पसंख्याक धर्म कोणता असेल तर हिंदू, हेही तुम्हाला माहिती आहे. पण हे सगळं माहीत असून सुद्धा आपण चुकीच्या पद्धतीने काय करतो, आपले उत्सव साजरे करतो. आणि जर आपल्या हातून चुकीचे काम होत असतील तर आपल्या धर्म संपवण्यामध्ये आपला सुद्धा वाटा आहे असं म्हणावं लागेल. म्हणून धर्म संपवणाऱ्यांच्या रांगेत उभं राहता धर्म रक्षण करणाऱ्यांच्या रांगेत आपण उभं राहिलं पाहिजे. म्हणून सगळ्यांना एकच विनंती करतो, नोंद करून घ्या, जास्त काही करायचं नाही. एक म्हणजे सगळ्या मंडळातल्या आरत्या या विदाउट माईक, विदाउट टेप रेकॉर्डर, विदाउट स्पीकर झाल्या पाहिजे. एक दुसरं म्हणजे प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी 10 दिवसातून एक दिवस तरी अथर्व शीर्षाचे पाठ झाले पाहिजे. तिसरी गोष्ट, डीजे, बँड इत्यादीवर कोणतेही धार्मिक अथवा राष्ट्रहिताच्या गाण्यांऐवजी दुसरे गाणे वाजायला नको. तिसरी गोष्ट, मंडळाच्या माध्यमातून आपल्या मंडळामध्ये महिलांचा सहभाग त्या गणेश उत्सवामध्ये वाढवला पाहिजे. चौथी पाचवी गोष्ट, मंडळामध्ये आलेला पैसा हा फटाके, गुलाल, अतिरिक्त बँड याला न खर्च करता समाज उपयोगी कामासाठी तो आपण खर्च केला पाहिजे. धर्म रक्षणासाठी आपण खर्च केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या प्रत्येकाच्या मंडळामध्ये प्रबोधनपर काहीतरी कार्यक्रम झाले पाहिजे, व्याख्यान झाली पाहिजे. एखादा दिवस व्याख्यान करा, एखादा दिवस कबड्डी स्पर्धा करा. येणाऱ्या पिढीला आपल्याकडे बघा तुम्ही प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी तरुण पोरं, 5वी 10वीचे तरुण पोरं करा. काय आता तुम्हाला सांगतो, एखाद्या मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर वक्तृत्व स्पर्धा
याचा फायदा काय होईल? एखाद्या मंडळाने हा उपक्रम सुरू केला तर किमान भाषण देण्यासाठी का होईना ते मुलं छत्रपतींचा इतिहासाचा अभ्यास करतील, तिथे भाषण देतील, त्या निमित्ताने छत्रपतींचा इतिहास त्यांना कळेल आणि छोटं मोठं बक्षीस ठेवा. चित्रकला स्पर्धा आपण आयोजित करू शकतो. छत्रपतींच्या इतिहासावर चित्रकला एखाद्या ठिकाणी मॅरेथॉन आपण ठेवू शकतो. आपण स्पर्धा ठेवतो पण कोणत्या? लिंबू चमचा, संगीत खुर्ची, हा पांचटपणा. समाजासाठी मी मागे बोलून गेलो एका ठिकाणी कीर्तनाला. अजून एक सगळ्यात चांगलं, आपल्या मंडळामध्ये प्रत्येक मंडळाने 10 दिवसामध्ये लाठी काठी प्रशिक्षण वर्ग केले पाहिजे. भरपूर लोक शिकवणार आहे. रोज अर्धा तास, सकाळी मुलींसाठी, सायंकाळी मुलांसाठी. किंवा 10 दिवसामध्ये आपल्या मंडळातल्या सगळ्या मुलांना काठी चालवता आली पाहिजे. तर एखाद्या वेळेस आपल्या गणपतीच्या काठी चालवण्याचा ठेवा, मर्दानी खेळ ठेवा, कबड्डीच्या स्पर्धा ठेवा, रनिंगच्या स्पर्धा ठेवा, ॲथलेटिक्स ठेवा, असं काहीतरी ठेवा की जेणेकरून हिंदू समाजामध्ये ते ज्वलंत शौर्य तयार झालं पाहिजे. तो मागचा इतिहास हिंदू समाजाने तो पुनर्जीवित केला पाहिजे. असे कार्यक्रम आपण आयोजित केले तर भविष्यामध्ये आपले उत्सव शिल्लक राहतील. नाहीतर जर असंच आपण केलं, नुसत्या मूर्त्या आणायच्या, डीजे लावायचे, पाटील गाड्या वाजायचं, दारू प्यायची.